सध्या मुंबईसह राज्यभरामध्ये एफडीएच्या माध्यमातून कारवाई केली जाताना पाहायला मिळत आहे। मग अनेक हॉटेल्स असो, आस्थापना असो, त्या ठिकाणी उपाहारगृह, तिकडची स्वच्छता किंवा तिकडचं तयार होत असलेलं अन्न, या सगळ्यावरती छापेमारी करत, या सगळ्या कामांची तपासणी करत, त्यानंतर ते अयोग्य असेल तर त्यावरती कारवाई केली जाते। मात्र यामध्ये एफडीएनं त्यांचा मोर्चा वळवला, तो म्हणजे शाळा कॉलेजच्यावर। शाळा आणि शाळा परिसरातील जे 50 मीटर परिसर आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जंक फूड असेल तर त्यांना विक्रीस बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र मी सध्या दादरच्या छबिलदास शाळेच्या बाहेर उभा आहे। तुम्ही माझ्या मागे ही शाळा पाहतात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ही जी शाळा आहे छबिलदासची, या शाळेत आपण पाहतोय समोर आपल्याला ही जी छबिलदास शाळा ही आपल्याला पाहायला मिळते। आणि या शाळेच्या परिसरामध्ये जे सध्या स्टॉल धारक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की त्यांना या नियमाबाबत काही अवगत आहे का, त्यांना याबाबत काही सांगण्यात आलं आहे का, त्यांच्याशी बातचीत करणार। मुळामध्ये एफडीएनं जे प्रसिद्धीपत्रक काढलं होतं त्याच्यामध्ये काय होतं हे थोडक्यात आपण समजून घेणार आहोत। तर त्याच्यामध्ये असं होतं की शाळांमधील कॅन्टीन, टक शॉप, मध्यान्ह भोजन केंद्र, वसतिगृह, स्वयंपाकगृहे आणि सर्व अन्न पुरवठादारांना वैध FSSAI परवाना किंवा नोंदणी अनिवार्य आहे। त्यासोबतच महाराष्ट्रातील सर्व शासकीय अनुदानित, खाजगी, निवासी तसेच राज्य मंडळ, CBSE, ICSE व इतर मंडळांशी संलग्न शाळांना आदेश लागू आहे। जो आदेश आहे तो म्हणजे 50 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे जंक फूड हे विक्री करता येणार नाही, त्या संदर्भातल्या जाहिराती सुद्धा लावता येणार नाही। आता मी सध्या ज्या परिसरात उभा आहे तो आहे छबिलदासचा परिसर। जी शाळा तुम्ही या ठिकाणी पाहिली, यानंतर जी शाळा तुम्ही समोर पाहतात ही छबिलदास शाळा, या शाळेच्या दुतर्फा जे अगदी शाळेच्या नजीकच जर पाहिलं आपण की तर तिकडे आपल्याला पाणीपुरीचा स्टॉल दिसतोय। या बाजूला या फुटपाथवर तुम्ही पाहिलं तर आपल्याला बर्गर असेल, पिझ्झा असेल, सँडविच असेल, या सगळ्याचा स्टॉल पाहायला मिळतं। अगदीच पुढे गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी पाहतो आपण फ्रँकी असेल किंवा सोबतच त्या पुढे गेलो तर आपल्याला पिझ्झा, फ्रँकी, मोमोज असतील, जे सध्या चवदार पदार्थ असतील किंवा जे सध्या फ्राईड पदार्थ असतील, ज्या ते तात्काळ तयार होणारे पदार्थ म्हणजे जे गरम तेलात तयार होणारे पदार्थ असतील, हे सध्या जे विद्यार्थी आहेत आणि जे मुलं आहेत, विद्यार्थी शाळेतले मुलं आहेत, त्यांचं ते आवडीचे पदार्थ आहेत, ते सातत्यानं ते खाताना, त्याचं सेवन करताना पाहायला मिळतात। मात्र जो काय FDAचे जे तुकाराम मुंडे आहेत त्यांनी जे आदेश लागू केलेत त्या आदेशाबाबत हे अवगत आहेत का, म्हणजे जे स्टॉलधारक आहेत त्यांना त्याबाबतची माहिती मिळाली आहे का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सुरुवात आपण करणार आहोत या स्टॉलधारकापासून, मग इकडे असलेल्या प्रत्येक स्टॉलधारकांची आपण संवाद साधणार आहोत, त्यांचं या सगळ्यावरती म्हणणं काय ते जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, तुमच्याशी बोलायचं आहे। समोर शाळा आहे, या सगळ्यामध्ये मला थोडक्यात समजून घ्यायचं आहे की तुम्हाला नक्कीच त्यांच्याशी आपण बातचीत करत, काम या ठिकाणी करतात, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत, त्यांचं या सगळ्यावरचं म्हणणं काय ते जाणून घेणार आहोत। दादा, समोर शाळा आहे, छबिलदास शाळा, तुकाराम मुंडेंचा आदेश तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? आपल्याला माहित नाही पोहोचलाय का अजून? तुकाराम मुंडेंचा आदेश पोहोचलाय? तुकाराम मुंडे याच्यावर युट्यूबवर बघितलं, त्यांचं असं म्हणणं होतं की शाळेच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूड आता विकायचं नाही आहे, मात्र तुमच्या स्टॉलवरती काय काय विकलं जातं? आपला स्टॉल नाही, काय असं उभं आहे। अच्छा, तुम्ही असेच उभे आहेत। अच्छा, तर हे म्हणतात की त्यांचा स्टॉल नाही, तर आपण ज्यांचा स्टॉल आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांचं या सगळ्यावरती म्हणणं काय, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचं या सगळ्याचं म्हणणं। ते म्हणतात की त्यांचा स्टॉल नाही हा तुमचं। मला हे म्हणायचं, तुकाराम मुंडेंचा आदेश तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? नाही, ते आमचा शेट नाही आहे, त्यामुळे काय मी एवढंच म्हणतोय की शेट नाही, तुमच्यापर्यंत पोहोचलाय का की काय junk नाही, food idea असेल नाही. किंवा काय असेल ते विकायचं नाही, याबाबतचा आदेश नाही, तुमच्यापर्यंत काय पोहोचलाय? idea नाही. हे म्हणतात की त्यांच्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा आदेश पोहोचला नाही। हे समोर पाणीपुरीवाले, त्यांना आपण विचारणार आहोत, त्यांचं या सगळ्यावरती मत काय त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। त्यांना काय म्हणत, ही समोर शाळा तुम्ही पाहताय, शाळेच्या 50 मीटर परिसरामध्ये आता जंक फूड, पाणीपुरी वगैरे विकायचं नाही, तुकाराम मुंडेंनी सांगितलं, FDAचे जे अधिकारी आहे त्याबाबतचा आदेश तुमच्यापर्यंत आलाय का? तुम्हाला त्या संदर्भात काही माहिती मिळाली का, याबाबत काही असं विक्री आता बंद करायची किंवा काय, असं काय आदेश मिळाला तुम्हाला? त्याचे पण आम्हाला धंदे लावायला भेटतच नाही, तेव्हा माहिती नाही। मग 50 मीटर परिसरामध्ये जंक फूड विकायचं नाही असा कुठला जो आदेश आहे FDAचा, तो तुमच्यापर्यंत याची माहिती पोहोचली आहे का? नाही, आमच्या तर बंदच होतं 4-5 महिने, आता आजच लावलंय। तर यांचं असं म्हणणं आहे की आदेश तर पोहोचला नाहीये, मात्र बंद होतं, मात्र आता हे 4-5 दिवसानंतर सुरू केलं की पुढे त्यांच्याशी बातचीत करूया। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांचा आवडतीचा वडापाव जो
हा श्रीकृष्ण बटाटा वडा हा खरं तर प्रसिद्ध आहे, मात्र शाळेच्या 50 मीटर परिसरामध्ये सुद्धा तो येताना पाहायला मिळतो. त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र सध्या आपण जाणार आहोत त्या ठिकाणी हे जे आपण पाहतो या ठिकाणी सगळे फूड्स आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात, ज्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही शाळा आहे आणि शाळेच्या फुटपाथच्या खालच्या परिसरात तुम्ही पाहतात त्या ठिकाणी सँडविच असेल, त्यानंतर पनीरचे पदार्थ असतील, त्यानंतर ज्या प्रकारे आपण पाहतो जंक फूड असेल, मुळामध्ये एनर्जी असेल, त्यानंतर सोडा असेल, हे सगळे पदार्थ पाहायला मिळतात ज्याच्यावरती खरं तर बंदी ही FDA कडून घालण्यात आली. हे स्टॉलधारक आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जो तुकाराम मुंडेंचा आदेश आहे तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? हाँ बोला है, साफ सफाई ये सब रखने के लिए बढ़िया से सब क्लीन व्लीन बढ़िया अच्छी आइटम वाइटम बढ़िया जो भी है वो हम लोग पास पहुंचे, हम लोग सब आता हे झालं साफसफाई बाबतचं. मात्र जंक फूड, फ्रँकी, एनर्जी, त्यानंतर पिझ्झा, त्याच्यानंतर वडापाव हे शाळेच्या परिसरात विकायचं नाही, त्याच्यावरती तात्काळ बंदी घालायची, हा आदेश तुमच्यापर्यंत आलाय का? आया था, हम लोग को बोला ये सब बढ़िया बढ़िया आइटम मतलब जो भी है आपका ये सब हाँ आया हम लोग के पास आया, बोला है बोल के आप बोल रहे हो कि साफ सफाई का आप बोल रहे हो, क्लीनिंग का आप बोल रहे हो, लेकिन ये जो आप बना रहे हो ना, अभी देखो आप जैसा अभी यहाँ पर पिज्जा है, जैसा यहाँ पर अभी मेनू कार्ड में आपके फ्रैंकी दिख रहा है, ये जो सब चीजें है ना जो अभी ये जंक फूड की तरह है, मतलब बर्गर रहेगा, उसके तरह आपके पास नहीं, जैसे एनर्जी ड्रिंक है मिल्क का, उसके बाद ये जो यहाँ पर आप सामने कोल्ड ड्रिंक देख रहे हैं, ये सब चीजें है ना, ये स्कूल के जो 50 मीटर का एरिया है, स्टिंग के लिए बंद बोला, स्टिंग है ना, स्टिंग पूरा अभी आपको ये स्टिंग के लिए बंद बोला, जैसे कि जो पूरा है, मतलब उन्होंने जो जाहिरात निकाली थी, उन्होंने जो प्रसिद्धि पत्रक उनका जो निकाला था उसमें ये सब निकाला, इसमें ये सब बोला था कि ये सब बंद है, मंचूरियन ये सब के लिए बंद बोला, ये सब हम लोग के पास नहीं है, केवल हम लोग के पास सैंडविच है, पिज्जा है, थैंक यू, तो पिज्जा भी बंद बोला है. पिज्जा ही बंद बोला, हाँ. पिज्जा ही बंद हो जाएगा. हाँ. लेकिन ये जो आदेश आपके पास तक आया था, वो हमारे सेट के पास आता, हम लोग काम करते हैं. तर आपण पाहतोय की यांचं असं म्हणणं आहे की जे जंक फूड आहे त्या संदर्भातला काही आदेश असेल तर तो आमच्या जे या दुकानदाराचे मालक आहेत त्यांच्यापर्यंत आला असेल, मात्र आम्ही या ठिकाणी कर्मचारी आहेत, आम्ही या ठिकाणी काम करतोय. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की थोडीफार माहिती आम्हाला आली आहे, मात्र जो आदेश आलाय त्याला जवळपास आता 8 दिवस झालेत. 8 दिवसानंतर आपण जर या भागामध्ये पाहिलं तर समोर आपल्याला सँडविच दिसतंय, त्यानंतर तिकडे आपण पाहायला गेलं तर जे पोस्टर्स त्यांनी लावलेत, जे त्या स्टॉलवरती काय काय मिळतं, तर फ्रँकी आहे, त्यानंतर नूडल्सची फ्रँकी आहे, जे नूडल्स पण बंद करायला सांगितले होते. या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी पाणीपुरी आहे, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी सँडविच आहे, पनीर आहे, असे सगळे पदार्थ, स्टिंग आहे ते सुद्धा, एनर्जी आहे ते सुद्धा आपल्याला हे सगळं या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र महत्त्वाचं आहे ते म्हणजे की आदेश जरी तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली असेल किंवा त्यांचं जे प्रसिद्धी पत्रक असेल FDAचं त्यांच्या माध्यमातून जरी जारी केलं असेल तरी ते यांच्यापर्यंत पोहोचलं की नाही हा व्हिडिओ आपण आज करत होतो. आणि आपण आतापर्यंत 1, 2 आणि 3 अशा स्टॉलधारकांशी बोललो तर ते म्हणतात की त्यांच्यापर्यंत अजून ते अवगत नाही आहे किंवा त्यांना त्या संदर्भातली माहिती जी आहे ती मिळालेली नाही आहे. वडापाव इथे मिळतो प्रसिद्ध असा हा श्रीकृष्ण बटाटा वडा आहे, त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्यांचं या सगळ्यावरती म्हणणं काय, मात्र त्यापूर्वी हे इथे समोर आपण पाहतो या ठिकाणी हे मसाला डोसावाला स्टॉल आहे, त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत. भाई मला एक सांगा, शाळेच्या परिसरामध्ये जंक फूड विकायचं नहीं, जंक फूड बिकने का नहीं स्कूल के एरिया में, ये जो FDA का आदेश है आप तक पहुंचा है? आपको इसके बारे में कुछ पता है? नहीं पता है. तर आपण पाहतोय की ह्या स्टॉलधारक मात्र त्यांना कोणत्या प्रकारची माहिती नाही असं ते सांगतात. त्यामुळे आता या सगळ्याची जनजागृती कशा प्रकारे केली जाणार, कारण एकीकडे शाळेला सुद्धा त्या संदर्भातली माहिती देण्यासंदर्भात सांगितलं होतं आणि शाळेला सुद्धा या सगळ्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो शाळेचा सुद्धा असणार होतं, असं सुद्धा त्या आपण पाहतोय जे प्रसिद्धी पत्रक आलं होतं, ज्याच्यामध्ये आपण पाहतो शाळेच्या आवारात तसे शाळेच्या प्रवेशद्वारापासून सर्व दिशांना 50 मीटर परिसरात HFSS अन्न पदार्थांच्या विक्री, जाहिरात, विपणन व मोफत वितरणास प्रतिबंध करण्यात आलं होतं. जिथे आपण पाहतोय जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी, त्यानंतर ट्रान्सफॅट असलेल्या अन्न पदार्थांना शालेय परिसरात मज्जाव सुद्धा घालण्यात आला होता. यामध्ये आपण पाहतोय की विद्यार्थ्यांना फळे, भाज्या, कडधान्य, संपूर्ण धान्य, दूध व स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्यावर भर घालायचं सुद्धा सांगितलं होतं. ज्यामध्ये आपण पाहतोय की हे आपल्याला सध्या जे प्रसिद्धी पत्रक आहे FDAचं ते आपण पाहतोय. यासोबतच आपण हे समोर पाहतोय श्रीकृष्ण वडापाव
बटाटा वडापाव हे पाहतोय. बऱ्याच वर्षापासूनचं हे खरं तर या ठिकाणी हे दुकान आहे. या ठिकाणी आपण पाहतोय हे जे काय इकडे बटाटा वडा किंवा सगळे पदार्थ जे तिथे मिळतात त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांचं या सगळ्यावरती म्हणणं काय. श्रीकृष्ण हे स्टॉल पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून बटाटा वडा हा जो काय त्यांचा प्रसिद्ध आहे आणि सोबतच त्यांच्याकडे वडापाव सुद्धा किंवा ज्या पदार्थांवरती FDA कडून शाळेच्या 50 मीटर परिसरामध्ये बंदी घालण्यास सांगितलं तर त्यापैकी बहुतांश पदार्थ हे या स्टॉलवरती विकले जातात. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये महत्त्वाचं ते म्हणजे त्यांची भूमिका काय असणार आहे. कारण स्टॉलधारकांना जर आपण पाहिलं तर काही स्टॉलधारक म्हणतात की त्यांना अजूनही त्या निर्णयाबाबतची माहिती नाही आहे, अजून त्यांना काही त्याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र 27 जुलै रोजी जो काय आदेश जो FDA कडून काढण्यात आलेला आहे आणि आज आहे 3 ऑगस्ट म्हणजे जवळपास 8 दिवस आपल्याला पाहायला मिळते झाल्याचं. त्यामुळे 8 दिवसांमध्ये अशा प्रकारे कशा प्रकारे जनजागृती ही केली जाणार आहे FDAच्या माध्यमातून. या सगळ्यांना कशा प्रकारे अवगत केलं जाणार आहे आणि मुळामध्ये ज्यांचा उदरनिर्वाह ज्यांचा व्यवसायच हा आहे त्यांच्यासाठी काय उपाययोजना असणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.